सुप्रभात, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दिनांक 15 जुलै 2026. सकाळचे 5:45 वाजलेत आणि मी आणि अतुल दादा आज पुण्याहून 1000 किलोमीटरच्या एका सुंदर प्रवासासाठी निघालो आहोत. आज प्रवास करताना मनात एक उत्सुकता होती, ती म्हणजे नवीन खंबाटकी घाटातल्या बोगद्यातून प्रवास करायला मिळतोय का ते आम्ही पाहणार होतो. पारगाव खंडाळा ओलांडलं आणि पुढे आल्यावरती आमच्या लक्षात आलं की अजून तरी तुर्तास नवीन खंबाटकी घाटातला बोगदा हा सुरू करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळेच आपला पारंपरिक जो घाट आहे खंबाटकीचा घाट तो ओलांडून आम्ही पलीकडे पोहोचलो आणि मग पाचवड आणेवाडी टोल नाका हे ओलांडून साताऱ्याच्या जवळ असलेल्या मानस या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायचा आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून हॉटेल मानस येथे पोहोचलो. हॉटेल मानस येथे पोचलो तोपर्यंत सकाळचे 7:15 वाजले होते. इथं आपले एक सबस्क्रायबर आहेत श्री पवार यांची भेट झाली, पण माझं दुर्दैव असं की बोलण्याच्या ओघात त्यांचा फोटो देखील मी घ्यायचा विसरलो. ब्रेकफास्ट झाला, खूप छान गप्पा जमल्या आमच्या आणि मग तिथून पुढच्या प्रवासाला मी आणि अतुल दादा निघालो. आपण किती 7:30 पोहोचलो होतो, 7:20 पोहोचलो. 7:20 अर्धा तास लागतोच ना. हो ते तर ब्रेकफास्ट बोलण्याच्या नादात ते शूट करायचंच राहिलं नाश्त्याचं आणि नेहमी जसं घेतो. थोड्याच वेळात सातारा शहर देखील आम्ही ओलांडलं आणि इथून आमचा प्रवास सुरू झाला तो आता कराडच्या दिशेनं जाण्यासाठी. आता उत्सुकता होती की कराड इथं झालेला जो पूल आहे तो आपल्याला आज वापरायला मिळतो का किंवा त्यावरून प्रवास करायला मिळतो का. मित्रांनो, सातारा ते कराड दरम्यानचा जो महामार्ग आहे याच्यावरची बऱ्यापैकी कामं ही पूर्णत्वाला आलेली आहेत. मला असं वाटतं हा जर संपूर्ण रस्ता तयार झाला तर सातारा ते कराड हे अंतर आपण अवघ्या 35 ते 40 मिनिटात पार करू शकू. कराडच्या अलीकडे साधारण एक 15-20 किलोमीटर असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस पाहून थोडीशी मनात धडकी भरली होती, कारण असाच जर का पाऊस सुरू झाला तर आम्हाला माणगावला जाताना कोकणात उतरताना मात्र याचा त्रास होणार होता याची खात्री होती. थोड्याच वेळात कराड शहराजवळ पोहोचलो आणि मग कराड शहरातला जो नवीन पूल तयार झालेला आहे 5 किलोमीटरचा आहे असं म्हणतात, त्यावरनं प्रवास करायची इच्छा होती. तिथं आल्यावर पाहिलं तर हा पूल मात्र वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. असं का केलंय माहीत नाही, पण आम्हाला मात्र जुन्या रस्त्यानंच पुढं जावं लागलं. ठीक आहे, यावेळेस पण नशिबात नव्हतं म्हणायचं आपल्या. वाटकी पण नाही ना आपण. हॉटेल संगमाला हॉटेल सगळं थोडक्यात काय तर आज कराडमधल्या नवीन पुलावरनं प्रवास करायची इच्छा अपूर्ण राहिली आणि मग आम्ही कराड शहर ओलांडून पुढे निघालो. मित्रांनो, आता आमचा प्रवास होतोय तो पेठ नाक्यापर्यंत. कराड ते पेठ नाका साधारण 23 किलोमीटरचा अंतर आहे आणि यासाठी एक अर्धा तास आपल्याला लागतो. पण या सगळ्यातली आनंदाची गोष्ट म्हणजे या 23 किलोमीटर मधले जे रस्त्यांचं जे काम होतं ते पूर्णत्वाला आलंय आणि त्यामुळं हा प्रवास अत्यंत सुंदर असा होतो. अशा प्रकारे थोड्याच वेळात पेठ नाक्याच्या इथे पोहोचलो. मित्रांनो, इथं महामार्ग सोडून आपण डाव्या हाताला वळतो ते ईश्वरपूर सांगलीकडे जाण्यासाठी. मित्रांनो, पेठ नाका ते सांगली या रस्त्याचं काम पण पूर्णत्वाला आलेलं आहे आणि आता पेठ नाक्यापासून सांगलीपर्यंत आपण कॉन्क्रीट रस्त्यांवरनं चौपदरी रस्त्यांवरनं प्रवास करू शकतो आणि अशा या प्रवासात आपण आष्ट्यापर्यंत पोहोचतो. आष्ट्याच्या अलीकडे असलेल्या चौकातनं आपल्याला डावीकडे भिलवडीकडे वळायचे, जो रस्ता आपल्याला औदुंबरकडे घेऊन जातो. इथून औदुंबर अवघे 12 किलोमीटर अंतरावरती आहे. इथला रस्ता पण अत्यंत प्रशस्त मोठा असा आहे. सकाळची वेळ होती, वर्दळ अजिबात नव्हती, त्यामुळं अवघ्या 15 मिनिटात आम्ही औदुंबर येथे दाखल झालो. औदुंबर येथे पोहोचलो तेव्हा सकाळचे 9:30 वाजले होते. आज बुधवार होता, वर्दळ अशी फारशी नव्हतीच, त्यामुळं मंदिरात अत्यंत सुंदर असं आम्हाला दर्शन प्राप्त झालं.
मंदिराच्या शेजारून वाहणारी ही कृष्णा नदी आणि त्याच्या पलीकडच्या तीरावर हे असलेलं श्री भुवनेश्वर देवीचं हे मंदिर. या मंदिराची माहिती मित्रांनो मी आपल्याला माझ्या औदुंबरच्या ब्लॉगमध्ये दिली आहे. आज मंदिरात जाणं शक्य नव्हतं. इथूनच देवीला नमस्कार केला आणि पुन्हा वरती म्हणजे आमच्या गाडीकडे निघालो. आता आमचा पुढचा प्रवास होतोय तो वाडीला जाण्यासाठी. असंच जाऊया ना इकडनं. हा इकडनं जायचं पण हा कुठला रस्ता एवढा छान झाला. हा आतमधला औदुंबर गाव इकडे आहे ना. आता काय हायवे टारा रेडीच आहे. आता इथनं पण आतनं कुठं याच्यात झालं असेल तर माहित नाही. काहीच माहित नाही तेच म्हटलं डायरेक्ट शॉर्टकट आहे असू शकतो. औदुंबर ते नरसोबाची वाडी 60 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यासाठी आम्ही औदुंबरमधनं आष्ट्यामध्ये आलो. तिथून सांगली आणि सांगलीतून मग आम्ही शिरोळ येथे पोचलो आणि मग तिथून नरसोबाच्या वाडीत दाखल झालो. चौघ्यान हा मिरज इथं. मिरज, सोलापूर, पंढरपूर, सांगोला. सांगली ओलांडून जयसिंगपूरकडे जाताना प्रचंड पाऊस होता वाटेत, पण जसं शिरोळ आलं शिरोळमध्ये मात्र पाऊस पूर्णपणे थांबला होता. आणि जेव्हा वाडीत पोचलो तेव्हा मात्र इथं कडकडीत ऊन पडलेलं होतं. इथं प्रवेश शुल्क 50 रुपये आकारला जातो. हे 50 रुपये भरले आणि मग आम्ही नृसिंहवाडीमध्ये प्रवेश केला. इथं असलेल्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली आणि आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. वाडीत दाखल झालो तोपर्यंत सकाळचे 11:30 वाजले होते. नृसिंहवाडीत दाखल झालो आणि आम्हाला इथे एक आश्चर्याचा धक्काच बसला. आम्हाला कल्पना नव्हती की आज परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि नृसिंहवाडीत आज इथं एक मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे हे समजताच मला आणि अतुलदादांना खूप आनंद झाला होता. त्याचं कारणही असंच होतं, कारण जेव्हा आम्ही या प्रवासाचं नियोजन केलं होतं त्यावेळेस पुण्याहून नरसोबाच्या वाडीला जायचं, दर्शन घ्यायचं आणि पुढे खाली माणगाव येथे जायचं इतकंच आमचं नियोजन होतं. आज 15 तारखेला वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. वाडीत आलो, गुरुमंदिरात नतमस्तक झालो, दर्शन घेतलं आणि वरच्या भागात आलो. सर्वप्रथम नारायण स्वामी महाराजांचा जो मठ आहे त्या पादुकांचं दर्शन इथून बाहेरूनच आम्हाला घेता आलं आणि मग शेजारी असलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या मठाकडे जाण्यासाठी वळालो. श्री टेंबेस्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज इथं ग्रामदिंडीचं आयोजन केलं होतं. या ग्रामदिंडीची सांगता इथं त्यांच्या मठापाशी झाली आणि मग इथं नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. दर्शन घेतलं आणि आता पेटपूजा करण्यासाठी सोमनांची जी खानावळ आहे तिथं जेवणासाठी थांबलो. उत्तम भरपेट असं जेवण केलं आणि मग वाडीत मग पुढच्या प्रवासासाठी म्हणजे माणगावकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. दर्शन छान, जेवण छान. 1:10 झालेले आहेत. हा. मी आता निघालेलो आहे. आता इथनं माणगाव. माणगाव निप्पाणी गड हिंगला संकेश्वर मार्गे पलाट क्रमांक 12 वर लावलेली. पेट्रोल भरू, पेट्रोल. जशी आमची पेटपूजा झाली होती, गाडीच्या पेटपूजेची वेळ झाली होती म्हणून गाडीच्या इंधनाची टाकी पूर्ण भरली आणि इथून आता पुढच्या प्रवासासाठी म्हणजे नरसोबाची वाडी ते निपाणी असं आम्ही जाणार आहोत. नृसिंहवाडी ते निपाणी हे अंतर साधारण 48 ते 50 किलोमीटरचं आहे आणि यासाठी आपल्याला साधारण 1 ते सव्वा तास लागू शकतो. या मार्गावरचे रस्ते देखील अत्यंत छान आहेत. दुपारची वेळ असल्यामुळं रस्त्यावरती रहदारी कमी होती आणि त्यामुळं आम्ही साधारण 1 तासाभरात निपाणी येथे दाखल झालो. आपल्याला वर सरळ जायचं ना, इकडून आता जायचं सर काय नाही रे आपल्याला स्ट्रेट संकेश्वर पर्यंत.
संकेश्वरवरनं राईट सर्व्हिस. निपाणीवरनं आपण पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गाला जोडले जातो आणि इथून आता आम्ही संकेश्वरपर्यंत प्रवास करणार आहोत. निपाणी ते संकेश्वर साधारण 25 किलोमीटरचं अंतर आहे आणि इथं पोहोचायला आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. संकेश्वर जवळ आल्यावरती आपल्याला पुन्हा राष्ट्रीय महामार्ग सोडायचा आहे, सेवा मार्ग घ्यायचा आहे आणि मग उजव्या हाताला या पुलाखालून वळायचे. हा जो रस्ता आहे हा आहे संकेश्वर गडिंग्लज महामार्ग आणि या रस्त्यावरनं आता आपल्याला पुढे गडिंग्लज आणि तिथून पुढे आंबोलीपर्यंत प्रवास करायचा आहे. संकेश्वरपासून आपला प्रवास सुरू होतो आणि आता आपण वाटेत गडिंग्लज, आजरा आणि आंबोली या शहरांना ओलांडणार आहोत. मित्रांनो, रस्ते अत्यंत सुंदर आहेत. आजऱ्यापर्यंत कॉन्क्रीटचे 4 पदरी रस्ते आहेत. आजऱ्यापासून पुढे आंबोलीकडे जाताना वनक्षेत्र सुरू होतं आणि मग इथून रस्ते छोटे होतात. मित्रांनो, अशा प्रकारे या सुंदर रस्त्यांवरनं प्रवास करत थोड्याच वेळात आम्ही आंबोली गावात दाखल झालो आणि आता इथून आमचा प्रवास होणार आहे तो आंबोली घाट ओलांडून खाली माणगाव येथे जाण्यासाठी. आंबोली घाट आणि इथले रस्ते अरुंद आहेत, छोटे आहेत, त्यामुळं आपल्याला हा घाट उतरताना अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवायचं आहे. विशेषतः जर आपण पावसाळ्यात जर काही इथं येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आंबोली घाटात पावसाळ्यात धबधबे कोसळत असतात आणि हे धबधबे पाहण्यासाठी, या वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात येतात आणि मग अशा वेळेस घाटामध्ये वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता असते. मित्रांनो, हा आंबोली घाटातला प्रसिद्ध धबधबा आहे. पावसाळा थोडा उशिरा झालाय, पाऊस कमी असल्यामुळं धबधबा अजून पूर्ण क्षमतेनं वाहत नाहीये. पण तुम्हाला सांगतो, शनिवार रविवार मात्र इथं या रस्त्यावरती पाऊल ठेवायला जागा नसते. आंबोली घाटातले हे धबधबे, हा परिसर आपण ओलांडून पुढे आल्यानंतर मात्र गर्दी अत्यंत अल्प होते आणि मग इथून आपला प्रवास सुरळीत होतो. मित्रांनो, अशा प्रकारे आमचा हा सुंदर निसर्गातून होणारा प्रवास हा आंबोलीचा घाट ओलांडल्यानंतर समाप्त झाला आणि मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहराकडे जाण्यासाठी आम्ही वळलो. कुडाळ शहरात असलेल्या हॉटेल कोकण स्पाइस येथे आज आमचा मुक्काम असणार आहे. त्यामुळं सर्वप्रथम हॉटेलवर गेलो, आमच्या बॅगा तिथं ठेवल्या, फ्रेश झालो आणि मग मंदिरात जाण्यासाठी पुन्हा बाहेर पडलो. मंदिरात जाऊन येतो आधी. प्रसाद घेतलाय, प्रसाद वाडीचा. कुडाळपासून माणगाव हे साधारण 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि यासाठी आपल्याला मुंबई गोवा महामार्गावरनं कुडाळपासून झारप या गावापर्यंत जायचं आहे. झारप येथे महामार्ग सोडून डाव्या हाताला माणगावमध्ये जाण्यासाठी आपल्याला वळायचं आहे. संध्याकाळी साधारण 7:30च्या सुमारास आम्ही माणगाव इथल्या मंदिरापाशी दाखल झालो. मित्रांनो, श्री क्षेत्र माणगाव हे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे. मित्रांनो, माणगावमधलं हे दत्त मंदिर अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध आहे. स्वतः परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी या दत्त मंदिरातल्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि इथं आज आम्ही नरसोबाच्या वाडीवरून आणलेल्या पेढ्यांचा प्रसाद अर्पण केला. दत्त मंदिरात दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो श्री अक्षिणी देवीच्या मंदिरात. इथं देवीचं दर्शन घेतलं आणि मग इथून शेजारी टेंबेस्वामी महाराजांचं जे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आलो. आज टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळं इथं एका पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही आलो होतो तोपर्यंत ही पूजा समाप्त झाली होती, पण आम्हाला इथं दर्शन मात्र अत्यंत व्यवस्थितपणे घेता आलं. महाराजांच्या जन्मस्थानावरनं पुन्हा दत्त मंदिराकडे आलो. इथं असलेल्या प्रसादालयात जाऊन आम्ही प्रसाद घेतला आणि मग मंदिरात थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही पुन्हा कुडाळकडे जाण्यासाठी निघालो.
रात्री आराम केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आम्ही आता निघतोय वेंगुर्ल्याला जाण्यासाठी. गुड मॉर्निंग कोकण. वेंगुर्ल्याला चाललोय. वेंगुर्ल्याला हॉटेल चांगलं आहे पण कळकटलं आहे हॉटेल, आहे का ना. त्यांना पण आपले प्रॉब्लेम सांगितले की ते त्यांचे सांग. हॉटेल कोकण स्पाइसच्या अगदी समोरच्या बाजूला पोटोवा नावाचं एक सुंदर रेस्टॉरंट आहे आणि इथं सकाळी ब्रेकफास्ट अप्रतिम असा मिळतो. आम्ही जेव्हा जेव्हा माणगावात राहतो किंवा कुडाळमध्ये राहतो त्यावेळेस इथं या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबतो आणि आज देखील इथं ब्रेकफास्ट करून मग पुढे वेंगुर्ल्याकडे जायचं ठरवलं. कुडाळ ते वेंगुर्ला हे साधारण 21-22 किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. चांगले रस्ते आहेत किंवा मग व्यवस्थित आहेत. वडाची झाडं वगैरे सुंदर आहेत, मोठी ठेवली आहेत आणि हो, कापली नाही. ठेवली आहेत आणि रोड वाइंडिंगच्या नावाखाली बळी नाही दिलेलं त्याचे. जवळ देव प्रसन्न देवा. प्रत्येक वेळेस एक वेगळा अनुभव मिळतो, पण जेव्हा जेव्हा आपण प्रश्नच- मंदिरात इथे येतो ना प्रश्नच- काही ना काही वेगळं नवीन घडतच असतं. कालचं तर म्हणजे असं आपली वाट पाहत होती ती पालखी, असं होतं अक्षरशः. आपण आलो आत ओलांडलं ते आणि पालखी आत आली. कुडाळमधनं वेंगुर्ल्याकडे जाण्यासाठी आपण ज्या मार्गावरनं जातो हा एक पदरी रस्ता आहे आणि हा डांबरी रस्ता आहे. नुकताच पाऊस पडलेला होता, स्वच्छ धुतलेले हे रस्ते आणि यावरनं प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत होता. पालकरवाडी, ग्रामपंचायत पालकरवाडी. आणि अशा या सुंदर रस्त्यांवरनं प्रवास करत एक 20-25 मिनिटात आम्ही वेंगुर्ल्याच्या अलीकडे असलेल्या चौकात पोचलो. डावीकडनं येणारा रस्ता हा बेळगावमधनं येतो. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरती आपण इथं जोडले जातो आणि मग इथून साधारण एक 7 ते 8 किलोमीटर प्रवास करून आपण वेंगुर्ल्यात दाखल होतो. मित्रांनो, आपण आलो आहोत वेंगुर्ल्यामधल्या श्री आनंदनाथ महाराजांच्या मठामध्ये. श्री आनंदनाथ महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्रेष्ठ शिष्य आहेत आणि त्यांची इथं संजीवन समाधी आहे. श्री स्वामी माऊलींनी स्वमुखातून काढलेल्या आत्मलिंग पादुका देखील येथेच आहेत. या आत्मलिंग पादुकांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक इथं आवर्जून येतात. मित्रांनो, वेंगुर्ल्यातल्या आनंदराज स्वामी महाराजांच्या मठात आलो होतो. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुकांचं इथं खूप सुंदर असं दर्शन लाभलंय. मंदिर अत्यंत स्वच्छ किंवा हे मठ म्हणता येईल, मंदिर म्हणता येईल. खूप सुंदर परिसर आहे आणि पावसाळ्यात आलोय त्यामुळे तर अजूनच सुंदर आहे इथला निसर्ग. मंदिराचं प्रवेशद्वार फक्त मी तुम्हाला दाखवतोय आणि मंदिराच्या आतलं मी शूट नाही केलेलं काही. अप्रतिम असा हा मठ आहे. आपण जर का वेंगुर्ल्यात आलात किंवा माणगावला आलात, कुडाळला आलात तर आवर्जून या मठाला भेट द्या. एक वेगळा अनुभव, एक वेगळी अनुभूती आपल्याला नक्की मिळते. माझ्या अनुभवावरनं मी सांगतो तुम्हाला. आनंदनाथ महाराजांच्या या मठातलं दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुन्हा कुडाळकडे जाण्यासाठी निघालो. 11:30 आहे ना चेकआउट. वेंगुर्ल्यातनं हॉटेलवरती आलो, म्हणजे कुडाळमध्ये पोचलो. हॉटेलमधनं आमच्या बॅगा कलेक्ट केल्या आणि आता पुन्हा माणगावमध्ये जाण्यासाठी निघतोय. बाय बाय कुडाळ. मित्रांनो, कुडाळमधनं आम्ही पुन्हा माणगावात आलो. मंदिरात आलो, दत्तगुरूंचं, स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग इथून आता पुण्याला जाण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली आणि बाहेर पडलो. मित्रांनो, मंदिरातून बाहेर पडेपर्यंत म्हणजे माणगावातनं बाहेर पडेपर्यंत सकाळचे 11:30 वाजले होते. आता आमचा प्रवास सुरू होतोय तो माणगाव ते पुण्यापर्यंतचा आणि त्यासाठी आज आम्ही माणगावमधनं कुडाळ मार्गे राजापूर येथे जाणार आहोत. राजापूरवरनं अनुस्कुरा घाटातून वरती मलकापूर इथे येणार.
मलकापूर कोकरूड कराड मार्गे पुणे बेंगलोर महामार्गाला प्रवासाला सुरुवात करणार आणि मग कराडवरनं आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत. मित्रांनो, अनुस्कुरा घाटातला पावसाळ्यातला हा माझा पहिला प्रवास आहे आणि आज इथनं प्रवास करताना एक भन्नाट अनुभव मिळत होता. जसा जसा घाट चढत आम्ही वरती आलो तसं दाट धुक्यानं रस्ता आणि घाट परिसर घेरून गेला होता आणि मग वरती एका ठिकाणी आम्ही आमची गाडी थांबवली आणि मग इथनं नजारा अप्रतिम असा दिसत होता. भरले की धुक्याने हे सगळं? काही दिसत नाही. काहीच नाही. मागच्या वेळेस हे सगळं क्लिअर दिसायचं. निघायचं. घाट चढून वरती आल्यानंतर काही किलोमीटर धुकं होतं, पण जसं पुढं निघालो तसं मात्र पाऊस आणि धुकं हे दोन्ही गायब झालं होतं आणि मग इथनं आमचा प्रवास सुरू झाला तो आता मलकापूर इथे जाण्यासाठी. मलकापूर देखील आम्ही अत्यंत वेळेत पोचलो, कारण आता पाऊस तर अजिबात नव्हता. इथं अक्षरशः कोरडं ठणठणीत होतं सगळं. त्यामुळं मलकापूरमध्ये आलो आणि मग मलकापूरमधनं उजव्या हाताला वळून कोकरूड आणि कराडच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला. मलकापूर नंतर आम्ही आता पोचलो ते कोकरूडमध्ये. कोकरूड आणि मग त्यानंतर कराड असा आमचा प्रवास होणार होता. मित्रांनो, मलकापूरपासून कराडपर्यंतचे हे रस्ते देखील अत्यंत छान आहेत. दुपारची वेळ होती, वर्दळ कमी होती, त्यामुळं आम्ही कराडच्या अलीकडं असलेल्या महामार्गावरती वेळेत पोचलो. आणि अहोम आश्चर्य म्हणजे जो नवीन पूल आहे तो रहदारीसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळं आम्हाला या पुलावरनं प्रवास करायला मिळाला. या पुलामुळं आपण अवघ्या 3 मिनिटात कराड शहर ओलांडतो. बाय बाय कराड, एकदम बाय बाय कराड. कराडचा काही संबंधच नाही बघा. संबंध नाही. वा वा वा. खूप कमी वेळात कराड शहर ओलांडता आलं आणि त्यामुळं थोडं पुढं आल्यावरती आम्हाला एक सुंदर हॉटेल दिसलं. एव्हाना संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि म्हणून इथे चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. थोडी भूक पण होती, म्हणून इथं गरम गरम थालीपीठ मागवलं. थालीपीठ अप्रतिम होतं आणि मग नंतर इथला चहा देखील सुंदर होता. चहा घेतला आणि मग आता आम्ही पुण्याच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, अशा प्रकारे 2 दिवसात 1000 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास करत ही दत्त परिक्रमा आम्ही पूर्ण केली आणि संध्याकाळी साधारण 10च्या सुमारास आम्ही पुण्यात पोचलो. मित्रांनो, हा केलेला प्रवास आणि या प्रवासाची मी दिलेली माहिती आपल्याला जर का आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यात आणखी एका अशा सुंदर आणि अनोख्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.